राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगेसकटचा एक व्हिडिओ समोर आलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरती स्पष्टीकरण देताना ही बॅग पैशांची नव्हती तर ती कपड्यांची होती असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। या व्हिडिओवरनं राजकारण कसं रंगलंय आपण पाहूया। एकदम ओके, त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल। त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना ही उघडी बॅग दिसत नाही का? या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका। हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही। प्रवास होते नेताना असलेली बॅग असे असणे शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाई होईल। अरे 5-25 लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है? ये इसमें क्या मिलने वाला है? महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट सध्या चांगले चर्चेत आहेत। शिरसाट यांच्या संपत्तीत 5 वर्षात 31 कोटींची वाढ झाली आहे। त्यामुळे त्यांना नुकतीच इन्कम टॅक्सची नोटीस आली। त्यानंतर आता शिरसाट पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओत त्यांच्या पुढ्यात 2 बॅग आहेत। त्यातल्या एका बॅगेत पैशांची बंडल दिसून आली आहेत। शिरसाटांच्या या व्हिडिओनं खळबळ उडाली आहे। ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्हिडिओ शेअर करत शिरसाट यांना लक्ष्य केलंय। जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसतात। त्याच्यामध्ये ही चित्र सर्वत्र जातात। हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळ येतात हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। राऊतांच्या टीकेनंतर शिरसाट यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले। या व्हिडिओत मी माझ्या घरात आहे आणि माझ्या पुढ्यात असलेल्या बॅगेत पैसे नसून कपडे आहेत असं त्यांनी सांगितलं। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनेनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना। शिरसाट यांनी आरोप फेटाळले असले तरी विरोधकांनी या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना, बुक्केबाजी करताना आज एकतर खोकेसोबत बसले, म्हणजे ते बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून सांगतील की नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते, बाकी काही नव्हतं त्याच्यात। पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झालेत। हॉटेल घेण्याचा प्रयत्न, जमीन ढापण्याचा प्रयत्न, हे सगळे आरोप झालेले आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे। प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का? या 3 पक्षाच्या सरकारामध्ये एकमेकाचा पत्ता कापायचं काम सुरू झाले। धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला, त्याच्यानंतर जयकुमार गोरेची विकेट पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे याकरता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून हे सगळं घडतं। ज्या दिवशी निधी कापला आणि ते बोलले, म्हणजे असं निदान क्रोनॉलॉजी ऑफ द इव्हेंट्स बघितल्यानंतर हे कसले भोग आहेत हे त्यांना समजत असेल। बरोबर संजय शिरसाटांच्या मागे जी काही प्रकरणं निघतायत हा त्यांचा राजकीय काटा काढण्याचा एक कट दिसतो असं माझं मत आहे। कोट्यवधी रुपयांची कशी प्रॉपर्टी त्यांनी घेतलेली आहे, स्वाभाविक आहे। तर पैसा होता म्हणून हे घेतले, पण प्रश्न हे आहे की पैसा आला कुठून? आता तुम्ही हे सांगा
की तुमच्या मुलांना काही लॉटरी लागली होती का, की आपल्याला काही लॉटरी लागलेली आहे का, किंवा आपल्या घराचं काम करताना तिथे काही आपला खजाना आपल्याला मिळालेला आहे. शिरसाट यांना आलेली इन्कम टॅक्सची नोटीस ही केवळ झलक आहे. भविष्यात शिंदेची शिवसेना अडचणीत येणार असं भाकीत राऊतांनी केलं. त्यावर शिरसाट काय म्हणाले तेही पाहूया. सत्तेचं प्रोटेक्शन, संरक्षण तात्पुरतं असतं आणि तुम्हाला या सगळ्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावं लागेल. जसजसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर पडतात, अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात आणि त्या आता हळूहळू उघडायला सुरुवात झालेली आहे. कोई लोगों को अपना काम अच्छा काम दिखता नहीं है. उनको लगता है कि जानबूझ के इनको टारगेट किया जाए, कुछ बोला जाए, जिससे ये क्लच में आ जाएंगे, इनके ऊपर कुछ तो कार्रवाई होगी. ऐसा नहीं होता. आप काम अच्छा करो, जो काम अच्छा करता है उसी के लोग बदनाम करने की कोशिश करते हैं. इसलिए मुझे इसकी कोई चिंता नहीं है. ट्वीट्स, हॉटेल लिलाव, आरक्षित भूखंडाची खरेदी, इन्कम टॅक्सची नोटीस, गेल्या काही दिवसापासून संजय शिरसाट यांच्या नावानं सुरू झालेली वादांची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. या व्हिडिओनं त्यात भर पडली असून विरोधकांच्या हाती आयतं खोलीत मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.